तुम्हाला खरं सांगू का अण्णा, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आता मला तिथलं रामायणामधलं तुमच्या ग्रंथातलं काही कळत नाही हा. म्हणजे माझं वाचन पण नाही, आता मला दिसत बी नाही, काही नाही. हं? परंतु रामायण हा ग्रंथ खूप प्रभावशाली. आता तुम्ही किती वर्षापासून वाचता, सांगतात, हं? बरोबर आहे. परंतु तुम्हाला अनुभव नसेल आला कदाचित. तो अनुभव मला आलेला आहे. मी 14-15 वर्षाखाली मी पारायण केलं होतं एक वर्षभर. त्यातील मला जे काही अनुभव आले, त्याच्यामुळं रामायण ग्रंथ ही किती प्रभावी आपल्या जीवनावर, समजा आपण समजा राम हा मंत्र, राम हा मंत्र आहे. तर तुम्ही तर अर्थ सांगणारे माणसं आहे, तुम्हाला तर सखोल ज्ञान आहे, मला त्यातलं ज्ञान नाही. परंतु मी फक्त एक भक्ती, श्रद्धा म्हणून समजा राम नाम जप केला. समजा मी 21 लाख जप केला आणि समजा पारायण केलं, तर याच्यामधून काय जे अनुभव आले या गोष्टीतून, ते मला माहिती आहेत ना. मग तुम्ही एवढे दिवस वाचन करता, सांगताय, करताय, मग काय येत नाही? फक्त तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे नेमका सांगू का? तुम्ही एक वाचाय येतं, अगर गळ्यावर कसं वाचायचं ही वाचू शकता, सांगायचं फक्त. पण तुम्ही किती घेता, अंतर्मनामध्ये तुम्ही किती घेता, हे आपण जसं सांगतो तसं वागतोत का? हं? चांगलं चांगलं सांगतो का नाही? मग सांगतो तसं आपण सांगतो त्यातला एक 2% जरी आपण वापर केला ना आपल्या जीवनामध्ये, तर बऱ्यापैकी फरक पडतो. हा फरक आहे. आपण नुसतं वाचायचं नाही, तर ती अनुकरण करायचं त्या गोष्टीचं. आणि राम हा मंत्र आहे, लक्षात घ्या. आणि त्याचं स्मरण केल्यानंतर तुम्ही नुसतं वाचलं आणि एक सोडून दिला हा विषय नका घेऊ. तुम्ही मनावर घ्या आणि राम नाम जप करून एकदा बघा. एक 6 महिना जप करा तुम्ही. मनातून करा, एकदम श्रद्धेनं. कुठेही लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि मला प्रभाव सांगा काय झाला ते. बघा काय बदल होतो ते. मग मी तुम्हाला सांगेल माझा बदल. तोपर्यंत आज काही सांगत नाही तुम्हाला. तुम्ही करून तर बघा. नुसतं वाचून आणि सांगून नाही हो काही होत. ते अनुकरण करावं लागतं त्याचं. ही महत्वाचं आहे.